नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी सेवेचे महत्त्व। जर आपल्या घरातील एक जरी व्यक्ती स्वामी सेवा करत असेल तर आपल्या घरावरती त्याचे काय परिणाम दिसून येतात, तसेच घरातील प्रत्येक व्यक्तींवरती स्वामींचा कसा आशीर्वाद मिळतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। माहिती तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता। चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता। तर पूर्वजन्मीचे पुण्य म्हणूनच आपण स्वामींच्या सेवेत आलेलो असतो, स्वामींची सेवा करत असतो। एखादा जरी व्यक्ती म्हणजे घरातील पती किंवा पत्नी जरी स्वामी सेवेत असतील तर त्या संपूर्ण घरावरती स्वामींचे आशीर्वाद असतात। थोडक्यात काय तर एखादी स्त्री जर स्वामी सेवेत असेल तर तिचा स्वामी सेवेचा परिणाम हा तिच्या पतीवरती सुद्धा होत असतो। त्यांचा जरी रागराग चिडचिडा स्वभाव असेल तरी तो शांत होण्यास मदत होते। घरामध्ये आनंद मिळायला सुरुवात होते। दोघांमध्ये एकोपा आणि प्रेम वाढू लागतं। अशा पद्धतीने स्वामींच्या कृपेचा त्या घरावरती परिणाम दिसून येतो। त्याप्रमाणेच मुले जर चिडचिड करत असतील तर ती सुद्धा शांत होतात। स्वामी कृपेमुळे त्यांना सुद्धा प्रगतीचे मार्ग खुले होतात। त्याचप्रमाणे घरात एखादी व्यक्ती जर सतत आजारी असेल तर ती सुद्धा आजारातून लवकर बरी होण्यास मदत होते, फक्त एका व्यक्तीच्या स्वामींच्या सेवेमुळे। त्याचप्रमाणे घरातील वातावरण आनंदी आणि शांत होतं। कर्जाचा डोंगर कितीही असू दे पण स्वामी कृपेमुळे तो आपल्याला खूप कमी होतो। तसेच घरामध्ये नकारात्मकता कमी होते, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि स्वामी कृपेमुळे संपूर्ण कुटुंबाचा उद्धार होतो। स्वामींची कृपा सर्वांवरती समान राहते। एकच व्यक्ती स्वामी सेवा करते म्हणून त्या व्यक्तीवरती न राहता संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपले स्वामी घेत असतात। म्हणूनच स्वामी सेवेत या, सेवेकरी व्हा, सेवा करा असं म्हटलेलं आहे ते 100% खरे आहे। कारण स्वामी आपले छोट्याशा सेवेचे मोलसुद्धा खूप मोठं देत असतात। म्हणूनच आपल्याला स्वामींची सेवा मनापासून करायची आहे। सेवा कधी सोडायचा विचार करायचा नाही, कारण स्वामी आपल्याला जे देतात ना ते योग्य देतात, योग्य वेळ आल्यावरती देतात। असं नाही की स्वामी सेवेत आल्यानंतर आपल्यावरती संकट येत नाहीत, परंतु त्या संकटांची तीव्रता आपले स्वामी खूप कमी करतात। म्हणजेच ती संकट इतकी हलकी फुलकी करतात ती आपल्याला जणू जाणवतच नाहीत। म्हणून स्वामी सेवा कधीही सोडू नये। स्वामींचा नेहमी आदर करावा, त्यांच्यावरती विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून केलेली सेवा म्हणजे स्वामींना खूप प्रिय आहे। स्वामींवरती फक्त विश्वास जरी असला ना तरी स्वामी सगळ्या गोष्टी आपल्यासाठी करतात। आणि म्हणूनच आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आपल्याला स्वामी सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून स्वामींवरती विश्वास ठेवून सगळं काही त्यांच्यावरती सोपवायचं आहे। स्वामी योग्य वेळेला योग्य गोष्टी, योग्य चमत्कार करत असतात। आपण फक्त विश्वासाने सर्व काही त्यांच्यावरती सोपवायचं। तर ही होती छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता। चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।